नमस्कार. टीईटी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व अभियोग्यता धारकांचं सहर्ष स्वागत. बघा, आजची नवीन अपडेट आपल्या जवळ येऊन धडकलेलीच आहे आणि आपण वाटच पाहत होतो की मुदतवाढीचं पत्र कधी येतंय ते. सकाळपासून सर्वजण वाट पाहत होते की हे मुदतवाढीचं पत्र येतंय की मुदतवाढ इथपर्यंतच स्टॉप होते, थांबते. तर एकंदरीत एक अंदाज होताच. ऐकलेल्या बातम्यांनुसार समायोजन वगैरे बाकी आहे, रोस्टर इनकम्प्लीट आहे, त्याच्यामुळे ही मुदतवाढ मिळणारच होती, अपेक्षितच होती. पण बघा, ज्या मागच्या मुदतवाढ होत्या त्या सलग 15 दिवसाने वाढवत आले. परंतु एक दिलासादायक फक्त एवढंच म्हणता येईल की ही जी मुदतवाढ दिलेली आहे ती एकदम 15 दिवसांची न देता आता 10 दिवसांवर येऊन थांबलेली आहे. म्हणजे आता त्यांनाही वाटतंय की 10 दिवसामध्ये हे कामकाज पूर्ण होईल. तर बघूयात आपण 10 दिवसांमध्ये खरंच सर्व जाहिराती पोर्टलला अपलोड होतात का, याच्याकडे लक्ष देऊया आणि पुढील घडामोडींकडे आपण लक्ष देऊन राहूया. यानंतर आपल्यासाठी प्राधान्यक्रम सुरू होतील. तर बघा, हा जो मुदतवाढीचा खेळ आहे हा 2022 च्या भरतीतील अभियोग्यता धारकांसाठी काही नवीन नाहीये. आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना फक्त असं वाटत असेल की ही मुदतवाढ केव्हा थांबणार केव्हा थांबणार, पण नक्कीच थांबेल. आणि आपल्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे की ही मुदतवाढ आता थांबून, म्हणजे 10 तारखेनंतर थांबून पुढची प्रोसेस आपल्यासाठी सुरू होईल. तर पाहूयात आपण 10 तारखेचाच, आता 10 दिवसांचाच वेट करायचा आहे. तर 10 दिवसांच्या वेट नंतर पुढे काय होणार आहे हे आपण पाहत राहूया. आणखीन आता ह्या 10 दिवसांच्या मुदतवाढीला थोडंसं आपण सकारात्मक घेऊया की 10 दिवसांची ही जी मुदतवाढ आहे ती आपला जो शिक्षक भरतीतलं जे मेरिट आहे ते आणखीन खाली आणण्यासाठी आपल्यासाठी मदत करेल. म्हणजे आणखीन जे काही बॉर्डर लाईनवर असलेले कॅन्डिडेट असतील, आपले अभियोग्यता धारक असतील, त्यांच्यासाठी ही आनंददायी बातमी आहे की जागांची संख्या वाढणार आहे. जर ही मुदतवाढ दिली नसती तर ज्या आतापर्यंत जाहिराती अपलोड झालेल्या आहेत तेवढ्याच जाहिराती ह्या पोर्टलला आपल्याला दिसल्या असत्या आणि कमी पदांची म्हणण्यापेक्षा की आतापर्यंत अपलोड झालेल्या पदांचीच भरती ही झाली असते. त्यामुळे आपण ह्या मुदतवाढीकडे आणखीन एकदा सकारात्मक पद्धतीने पाहूया आणि 10 दिवस वाट पाहून आपण आपल्या शिक्षक भरतीच्या मुलाखतीच्या तयारीला आता लागायला सुरुवात करूया. आपल्या चॅनलवर तयारी मुलाखतीची आणि पाठ टाचन तयारी असा एक सेशन आपण घेणार आहोत. तर तो त्याची तयारी करण्यासाठी, मुलाखतीची तयारी करण्यासाठी मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की ज्यांना ऍव्हरेज मार्क आहेत त्यांनी या मुलाखतीच्या तयारीला, त्या सर्व अभियोग्यता धारकांनी मुलाखतीच्या तयारीला सुरुवात करायला काही हरकत नाहीये. पुन्हा आपले प्रेफरन्स भरण्यामध्ये, ज्यावेळेस प्रेफरन्सचा कालावधी येतो, प्रेफरन्स भरण्यामध्ये, विचार करण्यामध्ये सगळा वेळ निघून गेलेला असतो आणि मग मुलाखतीची तयारी करायला आपल्याकडे खूप थोडासा वेळ राहतो. ज्यांचं बीएड करून गॅप पडलेला आहे, जे विद्यार्थी घरीच आहेत, कुठेही जॉईन झालेले नसतात, टेम्पररी शिक्षक म्हणून काम करत नसतात, त्यांच्यासाठी हे खरंच एक टास्क असतं. आपली कॉम्पिटिशन ज्यावेळेस एखादा अनुभवी शिक्षक म्हणजे जो कुठेतरी जॉईन झालेला असतो त्याच्या तुलनेमध्ये आपला आत्मविश्वास कमी दिसू नये मुलाखतीमध्ये, किंवा आपला टीचिंग करताना डेमो मध्ये लगेच दिसून येतं की बाबा ह्या कॅन्डिडेटला शिकवण्याचा अनुभव आहे का, आत्मविश्वास किती आहे, तो सुधारण्यासाठी आपण आपला डेमो आपल्याच घरी प्रॅक्टिस करून कसा सुधारायचा या टिप्स आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मुलाखतीची तयारी आपण आपल्या चॅनलला इथून पुढे स्टार्ट करणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक तुम्ही इतरांना शेअर करा. धन्यवाद.